महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोयाबीन पीक पेरणी करावी की नाही करावी, आणि त्याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संभ्रमात आहेत की आपण यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी करावी की नाही करावी. कारण की गेली 2 वर्ष बघतोय आपण सोयाबीन पिकाला मार्केटमध्ये खूप कमी दर मिळालेला आहे. MSP पेक्षा जवळपास 500 ते 600 रुपये कमी दर मिळतोय. त्याचबरोबर मागील वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच मर्व, कॉलर रॉट, तसेच येलो मोझॅक रोगामुळे झालेले नुकसान, एकरी 3 ते 4 किंवा 5 ते 6 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्यानं एकरी जो नफा मिळायचा होता तो मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी शेतकरी काय करतायत की पर्याय शोधतायत की आपल्याला सोयाबीन पिकामध्ये कोणते कोणते पर्याय असू शकतात. तेच आपण या माध्यमातून जाणून घेऊ की सोयाबीन पिकाला पर्याय असू शकतात का, किंवा सोयाबीन पिकाला पर्यायी पीक आहे का, किंवा सोयाबीन पीकच आपल्याला फायदेशीर ठरते हे आपण जाणून घेऊ. तर त्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भाचा जर विचार केला तर सोयाबीन पिकाला पर्याय म्हटलं तर कापूस, मूग आणि उडीद किंवा मका ही पिके त्या ठिकाणी पर्याय ठरू शकतात. परंतु कापूस पिकाचा जर विचार केला तर कापसाला सुद्धा मार्केटमध्ये कमी दर मिळतोय. त्याचबरोबर मजुरांचा प्रश्न आणि उत्पादनावर होणारा खर्च हा खूप जास्त असल्यानं सोयाबीनच त्या ठिकाणी आपल्याला कापूसपेक्षा सरस वाटते. कापूस 2 हंगामातलं पीक असल्यानं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी तेवढा नफा मिळत नाही. सोयाबीन नंतर आपण रब्बी हंगामात गहू, हरभरा किंवा कांदा ही पिके घेऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी जास्त नफा मिळू शकतो. उडीद मूग बघितलं तर उडीद मुंगाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. पाऊस जास्त झाल्यास कमी उत्पादन होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला भावसुद्धा कमीच आहे आणि 4 ते 5 क्विंटल उडीद मूग होतात, आणि त्यानुसार काय होतं की आपल्याला सोयाबीन इतका नफा त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे पर्याय जो ठरतो तर सोयाबीन आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी फायदेशीर ठरणारं पीक आहे. कारण की सोयाबीनमध्ये आपल्याला मजुरांची समस्या कमी येते. त्याचबरोबर कमी खर्चामध्ये बऱ्यापैकी उत्पादन मिळतं आणि 10 ते 12 क्विंटलपर्यंत चांगलं जर नियोजन केलं तर उत्पादन मिळतं. त्याचबरोबर जर नॉर्मल नियोजन असेल किंवा साधारण शेतकरी असेल तर 7 ते 8 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. तशा परिस्थितीत कापूस आणि मूग, उडीद किंवा इतर पिके जर बघितले तर आपल्याला पर्याय ठरू शकत नाहीत. मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये कापूस आणि मकाचा जर विचार केला तर मकाचं क्षेत्र आपल्याला वाढताना दिसतंय. परंतु मका पिकामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर खरीप हंगामामध्ये एवढं उत्पादन मिळत नाही जे रब्बी हंगामामध्ये मिळतं, आणि मका पिकामध्ये सुद्धा काढणीच्या समस्या निर्माण होतात. तर मका बऱ्यापैकी आपल्याला पर्याय राहू शकतो मराठवाड्यामध्ये. आणि कापसाचा जर विचार केला तर कापूस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पर्याय आहे. परंतु कापूस आणि सोयाबीन 2 हंगामाचा जर विचार केला तर सरस सोयाबीन ठरू शकते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो शेतकरी हे सोयाबीन लागवड ही पर्याय म्हणून करत नाही, तर ऊसाला किंवा ऊस किंवा कांदा पिकाला आपल्याला त्या ठिकाणी ते बिवळ तयार करण्यासाठी सोयाबीनची लागवड करतात. त्या अनुषंगानं पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पिकाचा पर्याय तर शोधण्याची गरज नाही, परंतु त्या ठिकाणी जर आपण नियोजन केलं तर पश्चिम महाराष्ट्रात चांगलं उत्पादन सोयाबीनचं मिळतं. अशा प्रकारे आपण जर सोयाबीनचा विचार केला तर या वर्षी जो भविष्यातील समजा बघितलं तर आपल्याला काल परवाच आपल्या MSP जाहीर झाल्या, त्यामध्ये 5300 रुपये जवळपास भाव मिळालेला आहे सोयाबीन पिकाला. तर त्या अनुषंगानं येत्या हंगामात थोडाफार तरी चढ होईल असा अंदाज आहे भावामध्ये. त्यामुळं येत्या हंगामात आपल्याला सोयाबीन पीक हे बाकी पिकांपेक्षा सरस ठरू शकतं. कारण की सोयाबीन पिकामध्ये जे लागणारा खर्च आहे तो इतर पिकांपेक्षा कमी आहे, लागणारी मेहनत कमी आहे, आणि जर आपलं नियोजन चांगलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 10 ते 12 क्विंटल किंवा 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळतं. जर आपल्याला 4,500-5,000 भाव मिळाला तर 40-50 हजार रुपये राहतात. तर त्या अनुषंगानं आपण सोयाबीन पिकाची यावर्षी पेरणी करू शकतो. धन्यवाद.